बहीण भाऊ होते, त्यांनी मला येऊन वाचवलं. मला सरकारनं दया दाखवली नाही. भेदभाव कधीच केलेला नाही आम्ही. शिवजयंती असो, महाशिवरात्री असो, या कुठला राज्याभिषेक असो, त्यांचं आम्ही स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. आम्ही आतापर्यंत हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदानं राहतो विशाळगडावर. कधी असं भेदभाव झालाच नाही की जातीभेद असा कधीच विशाळगडावर तर झाला नाही. आम्ही विशाळगडावर जे अतिक्रमण झालं आणि त्याच्यानंतर जो सगळा प्रकार घडला, या प्रकाराला हिंदू मुस्लिम असा हा रंग दिला जात होता. या सगळ्या संदर्भात विशाळगडावर राहणाऱ्या महिला, ज्या दिवशी ही सगळे प्रकार घडला त्या दिवशी घरामध्ये असणाऱ्या महिला, तिथे राहणाऱ्या महिला आणि खास करून हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही महिलांशी आपण संवाद साधणार आहे. तिथे त्यांचं राहणीमान कसं असतं, एकोपा आहे का, तिथे नेमका वाद हिंदू मुस्लिम आहे का त्यांच्यामध्ये, हे आपण जाणू. तुम्ही गडावर राहताय, गडावर हिंदू मुस्लिम कशा पद्धतीने राहतात मला सांग. तिथे हिंदू मुस्लिम असा कोणताही भेदभाव नाही. आम्ही हिंदू मुस्लिम एका घरातल्या कुटुंबासारखं आम्ही तिथं राहतो. ज्या वेळेला हे घर माझं घर पाडण्यात आलं तेव्हा माझी तिथे तब्येत बिघडली. माझ्या हिंदू मुस्लिम बहिणी भावानी मला येऊन तिथं वाचवलं, पण सरकारला माझी दया आली नाही. माझी जी हिंदू मुसलमान लोक होती, माझी जी मुसलमान बहीण भाऊ होते, त्यांनी मला येऊन वाचवलं. मला सरकारनं दया दाखवली नाही. माझ्या मुसलमान बहिणी बंधावर मी गर्वाने सांगते की आम्ही एका कुटुंबातले आहोत. मला सांगा ताई, त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम काय वाद आहे वर राहणाऱ्या लोकांमध्ये, किंवा तिथे तुम्ही एकमेकांमध्ये घरामध्ये कसं जाताय, कसं वावरताय? नाही, आजपर्यंत आमच्या इकडे हिंदू मुस्लिम असा कधी भेदभाव झाला नाही. भेदभाव कधीच केलेला नाही आम्ही. शिवजयंती असो, महाशिवरात्री असो, या कुठला राज्याभिषेक असो, त्यांचं आम्ही स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो. त्यांना जेवणाचं बी आम्ही हे करतो. लेकिन कालचं जे झालं, घटना ती झाली, तेव्हा आम्हाला असं वाटलं की ना मुसलमान ना हिंदू असं व्हायला लागलंय. कारण मुसलमानावर जो अत्याचार झाला हा हिंदूंच्यावर झाला असता तर काही केलं असतं तुम्ही, हेच आम्हाला बोलायचं होतं. लेकिन हिंदू मुस्लिम आम्ही पहिल्यापासूनच आम्ही एक आहो, भाऊ बहिणीसारखं आम्ही सगळे एकत्र राहत होतो. महिलांची तर घर सांभाळण्याची खूप जबाबदारी असते महिलांच्यावरती. हे सगळं चित्र विशाळगडावरचं झाल्यानंतर काय तिथं संवाद झाला तुमचा हिंदू मुस्लिम महिलांमध्ये? बोलताय तुम्ही एकमेकाशी, काय होतं? आम्ही आतापर्यंत हिंदू मुस्लिम गुण्या गोविंदानं राहतो विशाळगडावर. कधी असं भेदभाव झालाच नाही की जातीभेद असा कधीच विशाळगडावर तर झाला नाही. आम्ही दोन्ही सण सुखासमाधानाने साजरे करतो. आता फक्त हा हिंसाचार झाला, ह्याच्यात जे कोण दोषी होते त्यांच्यावर कारवाई व्हावी. आणि ही जी आता मुश्रीफ साहेबांनी जी आम्हाला या लोकांना नुकसानग्रस्तांना जी मायेची ऊब दिली त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे खूप आभारी आहे. आणखी काही महिला आहेत आपल्यासोबत. भावी, मला सांगा, आता तुम्ही कशा पद्धतीने तिथं वावरणार आहात? सगळ्यांशी मिळून मिसळून वावरणार आहात काय? हे सगळं दरी आहे ही अशी राहणार आहे अशी वाटते? नाही, अजूनपर्यंत आम्ही सगळेजण एक कुप्पेनेच राहतो. तिकडं हिंदू मुस्लिम असा भेदभाव कधीच केलेला नाही. त्यांचं काय पण कार्यक्रम असू दे आम्ही जाऊन येऊन ते पण आमच्या कार्यक्रमामध्ये येतात. जेवण बिवण काय पण असू दे घालतो आम्ही तिकडं. आता इथून पुढचं हा सलोखा कायम राहील? राहणार, आम्ही ते सोडणार नाही. कारण आम्ही बी शिवभक्त आहे, आम्ही हे सोडणार नाहीये. पण आमच्यावर अत्याचार झाला त्यांच्यावर आम्हाला अन्याय पाहिजे, हेच आमचं बोलणं आहे. हिंदू मुस्लिमांचं भांडण लावतात त्यांच्यावर कारवाई करायची अशी आमची अपेक्षा आहे. तर आपण या सगळ्या महिलांचे सगळे जे व्यथा आहेत, त्यांचं जे मत आहे ते आपण जाणून घेतलं. इतक्या वर्षापासून या विशाळगडावरती आम्ही एकोप्यानं राहतोय. दोन्ही बाजूचे, दोन्ही धर्माचे सण हे एकत्र आम्ही साजरे करतोय आणि इथून पुढे देखील आम्ही ते तशाच पद्धतीनं साजरे करू. मात्र ही दरी निर्माण करणाऱ्यांच्यावर मात्र कारवाई करायला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या महिलांनी घेतलेली आहे. कॅमेरामन निलेश चव्हाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, विशाळगड, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.